नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण पांडू रोग आणि कामला रोग यावर अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. अंतिम परीक्षेच्या दृष्टीने हा विषय किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे आज आपण या आजाराची उत्पत्ती, प्रकार आणि उपचारांपर्यंत सर्व काही अगदी डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. आपण सुरुवात करूया ओळख आणि प्रकारांपासून, त्यानंतर संप्राप्ती व लक्षणे, मृद्भक्षणजन्य पांडूसारख्या विशेष अवस्था, मग कामला रोग, शाखाश्रित कामला आणि सर्वात शेवटी अतिशय महत्त्वाची अशी चिकित्सा. तर सर्वात आधी पहिला टप्पा, पांडुरोगाची ओळख आणि त्याचे प्रकार, हा या आजाराचा मूळ पाया आहे. आता पांडुरोग म्हणजे नक्की काय? तर हा प्रामुख्याने एक पित्तप्रधान आजार आहे. यात होतं काय की शरीराचा रंग केतकीच्या फुलातल्या परागकणांसारखा फिकट, पिवळसर पांढरा पडतो. आता इथे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची, जरी यात इतर दोषांचा सहभाग असला ना, तरी शरीराचा मूळ रंग आणि तेज नष्ट करणारा मुख्य गुन्हेगार पित्त हाच असतो, हे अजिबात विसरायचं नाही. बरं, आता प्रकारांबद्दल बोलायचं झालं तर महर्षी चरकांनी याचे 5 मुख्य प्रकार सांगितले आहेत: वातज, पित्तज, कफज, सन्निपातज आणि एक अतिशय युनिक प्रकार, मृद्भक्षणजन्य पांडू, म्हणजेच माती खाण्यामुळे होणारा आजार. परीक्षेसाठी हे 5 प्रकार तर महत्त्वाचे आहेतच, पण त्याचबरोबर सुश्रुत आणि हारित यांनी सांगितलेले जे काही वेगळे भेद आहेत ना, ते सुद्धा नक्की लक्षात ठेवा. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, संप्राप्ती आणि लक्षणे, म्हणजेच हा आजार शरीरात नक्की कसा तयार होतो. ही विशिष्ट संप्राप्ती पहा, खूपच इंटरेस्टिंग आहे. होतं काय, प्रकोपित झालेलं पित्त हे वायूच्या म्हणजेच वाताच्या मदतीने थेट हृदयाकडे खेचलं जातं आणि तिथून ते 10 धमन्यांद्वारे संपूर्ण शरीरभर पसरतं. मग ते कफ, वात, रक्त, त्वचा आणि मांस या सगळ्यांना दूषित करतं आणि अगदी याच प्रक्रियेमुळे त्वचेवर तो पांडुरोगाचा वैशिष्ट्यपूर्ण फिकटपणा किंवा पांढुरकेपणा दिसून येतो. आता या चार्टवर एक नजर टाका. या 4ही दोषांची कारणं आणि संप्राप्ती अगदी स्पष्ट दिली आहे. वातज पांडू हा कोरड्या आणि तुरट अन्नामुळे होतो. यात त्वचा काळसर लाल होते आणि अंग प्रचंड दुखतं. पित्तज पांडूची गोष्टच वेगळी, तो आंबट आणि उष्ण आहारामुळे होतो. हे वाढलेलं पित्त अक्षरशः रक्ताला जाळतं, ज्यामुळे पिवळसर हिरवट रंग, ताप आणि खूप तहान लागते. कफज पांडू हा जड आणि खारट अन्नामुळे होतो. यात स्रोतांमध्ये ब्लॉक तयार होऊन पांढरटपणा, सूज आणि एक प्रकारची तंद्री किंवा गुंगी येते. आणि सन्निपातज, त्यात या 3ही दोषांची एकदम संमिश्र आणि गंभीर लक्षणं दिसतात. मित्रांनो, परीक्षेसाठी ही कारणमीमांसा अगदी तोंडपाठच असली पाहिजे. पुढे जाऊया आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे, काही विशेष अवस्था. यात आपण मृद्भक्षणजन्य आणि असाध्य पांडू बघणार आहोत. मृद्भक्षणजन्य पांडू म्हणजेच माती खाण्यामुळे होणारा आजार. याची संप्राप्ती तर पूर्णपणे वेगळीच आहे. विचार करा, खाल्लेली माती काही शरीरात पचत नाही. मग ती काय करते? ती थेट रस आणि रक्तादी धातूंचं वहन करणाऱ्या स्रोतांमध्ये जाऊन अडकते, मोठा ब्लॉक तयार करते. ह्यामुळे धातूंचं पोषणच थांबतं, अग्नीचा पूर्ण नाश होतो आणि साहजिकच शरीराची ताकद आणि तेज नष्ट होऊन हा विशिष्ट पांडुरोग निर्माण होतो. आता याची लक्षणं कशी ओळखायची? तर माती खाणाऱ्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डोळे, पाय आणि बेंबीच्या ठिकाणी सूज दिसून येते. आणि महत्त्वाचं म्हणजे मलातून कृमी किंवा जंत पडतात. यासोबतच आपल्याला असाध्य लक्षणंसुद्धा ओळखता आली पाहिजेत. बघा, जर आजार खूप जुना झालाय, रुग्णाला सगळीकडे फक्त पिवळं दिसतंय, शरीराचा अगदी क्षय झालाय किंवा हिरवट रंगाचा बद्ध असा मल प्रवृत्त होतोय, तर समजून जा हा पांडुरोग आता असाध्य झाला आहे. आता आपण वळतोय चौथ्या आणि अतिशय क्रिटिकल टप्प्याकडे, कामला रोग. ही पांडुरोगाची पुढची आणि अधिक गंभीर अवस्था आहे. तर कामला रोग कसा सुरू होतो? समजा एखाद्या पांडुरोगाच्या रुग्णाने सतत पित्त वाढवणारच अन्न खाल्लं तर काय होईल? ते अतिप्रमाणात वाढलेलं पित्त रक्त आणि मांस या धातूंना अक्षरशः जाळून टाकतं. हो, जाळून टाकतं. आणि मग रुग्णाचे डोळे, त्वचा, नखे आणि मूत्र हे सगळंच्या सगळं हळदीसारखं गडद पिवळं होतं. याच क्रिटिकल कंडिशनला आपण कामला रोग म्हणतो. ही पांडुरोगाचीच एक भयंकर पुढची पायरी आहे. आता हे वर्गीकरण बघा. परीक्षेसाठी हा तक्ता म्हणजे हक्काचे मार्क आहेत. चरकांनी याचे कोष्ठश्रित आणि शाखाश्रित असे 2 मुख्य प्रकार सांगितले आहेत, पण सुश्रुतांनी यात पानकी आणि लाघरकर अशा काही वेगळ्या प्रकारांची भर घातली आहे, जे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिवाय इथे कुंभकामला ही एक अवस्था आहे, जी दीर्घकाळ चालणारी आणि अंगावर सूज आणणारी एक अतिशय गंभीर अवस्था आहे.
हे सगळे भेद एकदम क्लिअर असले पाहिजे. आपला 5वा टप्पा आहे शाखाश्रित कामला आणि त्याचे इतर गुंतागुंतीचे प्रकार. शाखाश्रित आणि कोष्ठश्रित कामला या दोन्हीमध्ये फरक कसा करायचा? तर सर्वात सोपी ट्रिक म्हणजे मलाचा रंग बघणे. कोष्ठश्रित कामलामध्ये मल पिवळ्या रंगाचा असतो, पण शाखाश्रित कामलामध्ये तिथे मलाचा रंग चक्क तीळ वाटल्यासारखा पांढुरका असतो. यामागे एक सॉलिड कारण आहे. होतं काय की कफ हा पित्ताचा कोष्ठात जाणारा मार्गच पूर्णपणे ब्लॉक करून टाकतो. त्यामुळे बिचारं पित्त कोष्ठात न जाता केवळ शाखांमध्येच अडकून पडतं. हे डिफरन्शिएशन खूप महत्वाचं आहे. आता या काही वेगळ्या अवस्था पहा. हलिमक नावाच्या आजारात काय होतं? कामळेसोबतच रुग्णाला ताप येतो आणि शरीराचा रंग हळूहळू हिरवा काळा होऊ लागतो. आणि पानखी म्हणजे काय? तर असा कांबळा रोग ज्यात रुग्णाला अतिसार म्हणजे जुलाब सुरू होतात. पण सर्वात मोठा प्रश्न, कांबळा असाध्य कधी होतो? जेव्हा रुग्णाचे मल आणि मूत्र काळे पिवळे होतात, पूर्ण अंगावर सूज येते आणि रक्ताच्या उलट्या किंवा रुग्ण बेशुद्ध पडायला लागतो. मित्रांनो, प्रॅक्टिस करताना ही धोक्याची लक्षणं ओळखता येणं हे सर्वोच्च महत्त्वाचं आहे. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, चिकित्सा म्हणजेच उपचार आणि औषधे. उपचारांचे हे 3 अगदी बेसिक टप्पे आहेत. सर्वात पहिली स्टेप म्हणजे स्नेहन करणं. त्यानंतर शोधण्यासाठी पांडुरोगामध्ये तीक्ष्ण वमन आणि विरेचन दिलं जातं. पण इथे एक गोष्ट अगदी डोक्यात फिट बसून ठेवा. कामला रोगामध्ये रुग्ण आधीच खूप कमकुवत झालेला असतो, त्यामुळे तिथे चुकूनही तीक्ष्ण शोधन द्यायचं नाही. तिथे केवळ मृदू विरेचनच द्यावं लागतं. आणि त्यानंतर अर्थातच रुग्णाला योग्य तो पथ्यकर आहार देणं हा या चिकित्सेचाच एक मोठा भाग आहे. सिद्धघृत म्हणजेच औषधी तूप हा तर या संपूर्ण चिकित्सेचा कणाच आहे म्हणा. दाणीमध्ये घृत, पंचगव्य, महातिक्तक आणि कल्याणघृत यांचा वापर इथे अतिशय फायदेशीर ठरतो. आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे माती खाल्ल्यामुळे ज्या रुग्णांना अरुची होते, म्हणजे जेवणावरची वासना चुडते, त्यांच्यासाठी काय करायचं? तर त्यांना विशिष्ट तीक्ष्ण आणि कडू औषधांचे काढे दिले जातात. यामुळे त्यांची तोंडाची चव रिसेट होते आणि भूक लागायला मदत होते. आता जरा दोषानुसार चिकित्सा बघूया. वातज पांडू असेल तर स्वाभाविकपणे स्निग्ध औषधे आणि स्निग्ध आहार घ्यायचा. पित्तज पांडू असेल तर त्यासाठी कडू आणि शीत औषधं वापरायची. सोबतच आहारही थंड प्रकृतीचाच हवा. कफज पांडूसाठी मात्र एकदम उलट. तिथे कटू, तिखट, उष्ण औषधं आणि कोरड्या आहाराचा प्रयोग करायला सांगितला आहे. आणि जर सन्निपातज पांडू असेल तर तिथे या सगळ्या दोषांचा विचार करून एक मिक्स अप्रोच म्हणजेच संमिश्र चिकित्सा वापरावी लागते. खरं सांगू, आयुर्वेदिक चिकित्सेचं खरं स्किल इथेच पाहायला मिळतं. बघा, मृद्भक्षणजन्य पांडूमध्ये मातीमुळे साचलेले दोष बाहेर काढण्यासाठी बलवान औषधांनी आधी शोधन केलं जातं. आणि शाखाश्रित कामलामध्ये तिथे तर मोठा टास्क असतो. कफाचा तो पांढरा ब्लॉक तोडण्यासाठी वृक्ष, उष्ण आणि तिखट औषधांचा जोरदार वापर केला जातो. का? जेणेकरून ते शाखांमध्ये अडकलेलं पित्त पुन्हा आपल्या मूळ जागी म्हणजेच कोष्ठामध्ये परत येईल. दोषांना शाखेतून कोष्ठात आणणं हेच या उपचाराचं सर्वात मोठं टार्गेट असतं. आता या स्लाईडवरची औषधं बघा. ही सगळी अत्यंत प्रभावशाली औषधं आहेत, जी परीक्षेत हमखास विचारली जातात. लोहभस्म, मंडूरभस्म आणि नवायस चूर्ण यांचा पांडू आणि कामलामध्ये जबरदस्त उपयोग होतो. तसेच अगस्त्य हरितकीचा वापरही विसरून चालणार नाही. आणि हलिमक या लोहासाठी काय वापरावं? तर विशेषतः गुडूची म्हणजे गुडवेल आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेलं तूप. याचा एकदम स्पष्ट उल्लेख आपल्या शास्त्रात दिला आहे. हे पॉइंट्स एकदम नोट डाऊन करून ठेवा. आणि मित्रांनो, कोणतीही चिकित्सा ही पथ्याशिवाय अपूर्णच असते. रुग्णाला पूर्णपणे बरं करण्यासाठी योग्य तो आहार काटेकोरपणे पाळायलाच हवा. पचायला एकदम हलका असा आहार द्यायचा, जसे की जुने तांदूळ, जव, गहू, मुगाचं कढण म्हणजेच युष किंवा जंगल प्राण्यांच्या मांसाचा रस. या सगळ्या पेय आणि पथ्यामुळे आजारामुळे गेलेली शरीराची ताकद वेगाने पुन्हा भरून येते. आणि हो, या काळात पित्त वाढवणारे जे काही पदार्थ आहेत त्यांना पूर्णपणे रामराम ठोकणे हा या उपचारांचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक विचार नक्की करा. जर पित्त आणि आपला अग्नी म्हणजेच आपली पचनशक्ती हेच जर या संपूर्ण आजारांची दिशा ठरवत असतील, तर त्यांच्या संतुलनाचं हे सखोल ज्ञान उद्या तुमच्या दैनंदिन क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये किती मोठा गेम चेंजर ठरू शकेल. या सगळ्या गोष्टींच्या परस्पर संबंधावर जर आपण व्यवस्थित विचार केला, तर चयापचयाच्या अशा अनेक गुंतागुंतीच्या आजारांवर आपण अत्यंत प्रभावीपणे मात करू शकतो. त्यामुळे हे ज्ञान फक्त परीक्षेपुरतं मर्यादित न ठेवता प्रॅक्टिससाठी नक्की आत्मसात करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.